ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुलोक महाराज की, मल्हारी मार्तंड भगवान की जय, एलकोट एलकोट जय मल्हार. अहं वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी, बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारवारी, एका जनार्दनी धन्य खंडेराया त्यावर कुंजावारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. ओम यं तत्प्रविश मम वाचमिमां प्रसुतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां, अन्यं च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजन सांद्र नीलांबुधां, जगदनिहित पाणिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंजरम कंजनेत्रम सदैधवरासं विठ्ठलं चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचे. अहं वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. आज या काटकर वस्तीवर भगवान मल्हारी मार्तंड यांच्या उत्साहाचा कार्यक्रम आहे. श्री गुरु बाबांची सेवा होती. बाबांची नाशिकला सेवा आल्यामुळे हे आपत्कालीन माझ्याकडे काय आलेली सेवा आलेली. जो अमृताते ठेवी तो जैसा कांजी न शेवी अशा प्रकारचे आहे. ज्याला बाबाची अमृत पियाची सवय लागली त्याच्या पुढे माझी ही भातावरच्या पेजासारखी कथा आहे. तरी तुम्ही सर्व माय बाबा गोड करून घ्या ही माझी काय इच्छा आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये 3 श्रेष्ठ अतिशय महत्वाच्या मानल्या जातात. त्याच्यामध्ये प्रथम जर कोणती असेल तर अनंत वर्षाच्या नंतर बहुत काळाच्या नंतर येणारी कपिला षष्ठी, आणि 2 आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारे, एक नाथ षष्ठी आणि दुसरी चंपा षष्ठी. नाथ षष्ठी म्हणजे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. नाथ बाबा यांचा उत्सव दरवर्षी पैठणला होतो. त्या निमित्तानं त्यांची दीक्षाची ती तिथी आहे, प्रयाणाची, अवतार धारण करण्याची, त्यांच्या गुरुची पण असे अनेक पर्व काळ म्हणजे ती नाथ षष्ठी. त्याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन आपल्या सनातन धर्मामध्ये अतिशय उत्साहाने साजरी केली जाणारी ही चंपा षष्ठी. अशी चंपा षष्ठी त्याच्या मागचा थोडासा इतिहास पाहणं तो असा आहे की भगवान मल्हारी मार्तंड यांच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 उत्सव साजरे केले जातात. एक माघ पौर्णिमा, दुसरी चैत्र पौर्णिमा आणि ही चंपा षष्ठी तिसरी. त्याच्या मागचं कारण असं आहे की माघ पौर्णिमेला भगवंताची अर्धांगिनी असणारी माता माळसा यांचं प्रागट्य झालेलं आहे, म्हणून ती माघ पौर्णिमा साजरी केली जाते. दुसरी राहिली चैत्र पौर्णिमा. त्या दिवशी भगवान मल्हारी मार्तंड यांनी अवतार धारण केलेला आहे, म्हणून ती साजरी केली जाते. आणि हे भगवंताच्या चंपा षष्ठी ही सुद्धा त्यांच्या निमित्तानं साजरी केली जाते. त्याच्या मागचं कारण असं आहे की मल आणि मणी हे 2 राक्षस अतिशय उन्मत्त होऊन प्राणी मात्राला अतिशय भयंकर क्लेश दुःख पीडा देत आहेत. जिकडे तिकडे अकांत माजवलेला आहे. सर्व पृथ्वी
सर्व लोक त्राहिमाम त्राहिमाम करत आहेत. सळो का पळ करून सोडलं प्राणी मात्रांना, कारण त्यांनी भगवान ब्रह्मदेवाकडून वरदानच प्राप्त करून घेतलं होतं की आम्हाला जर कोणी मारेल तर आमच्या रक्ताच्या बीजातून अनेक मल आणि मणी नावाचे दैत्य उत्पन्न. ब्रह्मदेवानं तथास्तु म्हटले. कोणी माराय गेलं, एक रक्ताचे बुंद जर पडला तर अनेक मल आणि मणी नावाचे दैत्याचं प्राकट्य व्हायचं. आणि कोणाच युद्ध करावं, एकाला मारावं तर दुसरे तयार. अनंत 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 व्हायचं. त्यामुळे कोणी देव कोणीच त्याच्या मारायला प्रेरित होत नाही. सगळे त्राहिमाम त्राहिमाम करत भगवान भोले बाबाकडे गेलेले आहेत कैलासामध्ये. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ. अनेक प्रकारच्या कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज अनेक प्रकारच्या स्तुतीद्वारा भगवान शंकराची स्तुती करून प्रसन्नता प्राप्त करून घेतलेली आहे सर्व देवानी. भगवान शंकर आशुतोष असणारे लवकरात लवकर प्रसन्न झाले. वरम गृही, आणि वर सांगा, तुम्हाला वर काय, तुमची इच्छा काय, तुमचं साध्य काय, प्राप्य काय, कशा करिता तुम्ही एकत्र येऊन माझी स्तुती करत आहात. सर्व देवानी मला आणि मणी नावाच्या त्या दैत्यांचा मागवलेला तो प्रकार सर्व सांगितलेला आहे. सर्व प्राणी मात्र त्रस्त आहेत, दुःखाने क्लेशित आहेत, दुःख भोगत आहेत. तुम्ही काय करा, त्याच्यातून आम्हाला सोडा. भगवंताचं चित्त रवित झालं आणि ऋषी मुनीच्या वचनाला मान देऊन भगवान शंकर म्हणे, ठीक आहे, एक वेळेस जगाच्या कल्याणाकरिता मी विषाचं प्राशन केलेलं आहे, तर अवतार घेणे हे माझ्यासाठी काही अवघड नाही. आणि भगवान शंकराने त्यांच्या वधाकरिता अवतार धारण करण्याचं ठरवलं. पण एकाच्या केवळ आपल्याद्वारा यांचा संहार करणं अतिशय कठीण आहे. म्हणून माता पार्वती आदिशक्ती त्यांच्या सहाय्याच्या द्वारा भगवंताने अवतार धारण केले. निवासामध्ये माता माळसेचा प्रागट्य अवतार झालेला आहे. आणि योग्य काळामध्ये भगवंताचं लग्न झालेलं आहे. आणि भगवंताने आपले ज्या कार्याकरिता ज्याच्याकरिता अवतार धारण केला त्या कार्याची पूर्णता करावी, कार्य यथासांगपणे पार पाडावं. आणि प्राणी मात्र जे दुःखाने पीडेने त्रस्त आहेत त्यांच्यापासून त्यांची निवृत्ती करावी, सोडवण करावी, अशा प्रकारच्या उद्देशाने अवतार धारण केला. आणि त्या अवताराचं प्रयोजन मनात घेऊन मनी आणि मल नावाच्या त्या राक्षसाशी युद्ध आरंभ केलेला आहे. भयंकर युद्ध झालेलं आहे. त्या राक्षसाचा जे सेनापती होता भगवंताने त्याचा वध केलेला आहे. आणि मनी आणि मल नावाचे ते दोन राक्षस ज्यांच्या वधाकरिता भगवान शिव मल्हारी प्रेरित झालेले, हातामध्ये खंडा नावाचं एक शस्त्र धारण केलेले, तुंबर नावाचं एक शस्त्र धारण केलेलं आहे. एका हातात डमरू आणि त्रिशूळ अशा चतुर्भुज रूपाने भगवंताने रूप धारण केलेलं आहे. आणि रूप धारण करून माता माळसेला आपल्या सोबत घेऊन भगवंताने त्या राक्षसाशी युद्धाला प्रारंभ केलेला आहे. आणि त्यांच्या वराला डोक्यात धरून त्यांची एक रक्ताचा थेंब सुद्धा जमिनीवर पडू नये याची दक्षता घेण्याकरिता माता माळसेला आज्ञा दिलेली आहे. भगवंत त्यांचे वार करत आहे. त्यांच्या शरीरातून निघणारा रुधिर रक्त जमिनीवर पडू नये याची दक्षता माता माळसा घेत आहेत. आणि असं भयंकर युद्ध चालू झालेलं आहे.
नाना प्रकारचे अस्त्र शस्त्र त्याचा कडाट चालू आहे आणि त्या युद्धामध्ये भगवंताने आपल्या त्या खंडा नावाच्या शस्त्राने त्या दोघांचा वध केलेला आहे आणि त्यांच्या शरीरातून निघणार ते रुधिर त्याला नष्ट करण्याचं कार्य माता म्हाळसा करत आहे आणि हे ज्या तिथीला झालेलं आहे ती म्हणजे ही चंपा षष्ठी. म्हणून आपल्या वैदिक नवे हिंदू सनातन धर्मामध्ये ही चंपा षष्ठी हिला अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या तिथीला अन्यायावर भगवंताने मात करून न्यायाची प्रतिष्ठिती केलेली होती, स्थापना केलेली होती, अशी ही तिथी आहे. पावन आणि अतिशय पुण्यवान तिथी आहे. त्या निमित्तानं या काटकर वस्तीवर हा कार्यक्रम आहे. वास्तविक भगवंताचे जे अनेक 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 अवतार आहेत, भगवान विष्णूचे आपल्या भक्ताच्या रक्षणाकरिता, तसेच भगवान शंकराने सुद्धा अनेक अवतार धारण केलेले. त्याच्यातला हा खंडोबा, खंड नावाचं शस्त्र हातात धारण केल्यामुळे खंडोबा नाव पडलं आणि त्या खंडोबाचा हे कार्यक्रम आहे. जसे अनेक आपण भगवंताचे जे स्थान आहेत, जागृत आहेत, तसेच भगवंताचे हे मल्हारी मार्तंडाचं असणार हे जेजुरी आपल्या महाराष्ट्रातील स्थान अतिशय अतिशय जागृत देवस्थान आहे. असे इतिहास आहे. सत्तेनं आणि उन्मत्त झालेला हा औरंगजेब याने महाराष्ट्रातील नवे नवे सनातन धर्माची जेवढी काही ख्याती होती, जेवढं काही राष्ट्र होतं, त्या राष्ट्रावर प्रहार करून अनेक देव देवळाची नष्टता केलेली आहे. अहंकाराने चूर असलेला तो औरंगजेब महाराष्ट्राच्या भूमीवर येऊन अनेक देव देवळे भगवंताचे नष्ट केले आणि पता लागला की इथेच कोणीतरी जेजुरी नावाचं एक खंडोबा नावाचं काय देवस्थान आहे जेजुरी गावामध्ये आणि जागृत आहे म्हणे त्याला सुद्धा आपण नष्ट करावं. म्हणून अनेक प्रकारचे आपले सैन्य धाडून त्या गडावर जाण्याचा प्रयत्न करते. आता निर्मिती झाली आणि वर जाण्याकरिता मार्ग नाही, काय करावं काय नाही. मग सुरंग पाडण्याचा त्यानं कार्यक्रम सुरू केला. अनेक सुरंग आणि भगवंताला तर सहन झालं नाही आणि भगवान खंडेरायाने आपल्या शक्तीच्या द्वारा अनेक 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 ढोंग्याची निर्मिती करून त्या औरंगजेबाचे जे सैन्य होते त्यांना खेदून लावलं. म्हणून मी काय प्रत्यक्ष न्याहाळलेलं नाही, पण असं ऐकिण्यात ऐकी त्या जेजुरीच्या गडाला काही असे छिद्र आहेत. अशा प्रकारचे जागृत महाराष्ट्राचं काय कुळदैवत आहे. जशी आपली कुळदेवता देवी आदिमाया शक्ती तुळजाभवानी, तशी दैवत हे खंडेराय आहे. भगवंताच्या अनेक रूपाने त्या खंडेरायाची पूजा केली जाते. तांदळा चतुर्भुज रूपाने, शिवलिंगाने आणि ते आपल्या देवघरात असणारे टाक अनेक प्रकारे 4 प्रकारे त्यांची पूजा केली जाते. हे जागृत आणि अतिशय आपल्या भक्ताला फळदायी अशा प्रकारचे दैवत आहे आणि महाराष्ट्राचं एक आहे आराध्य आहे, कुलदैवत आहे. आणि जशी भगवान पंढरीची पांडुरंग परमात्मा याच्या वारीला महत्व आहे, तसं सुद्धा भगवान खंडेरायाच्या वारीला सुद्धा आपल्या संतांनी नवे नवे वारकरी संप्रदायाचे जेवढे काही महानुभाव संत सिद्ध महापुरुष होऊन ज्ञानी पुरुष होऊन गेले या सर्वांनी त्याला महत्व दिलेलं आहे. नाथ बाबा त्याच अनुषंगाने म्हणतात, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. इच्छावत प्राणी मात्राला सांगतात अहम वाग्या सोहम वाग्या. आता ज्या त्या देवाची आराधना करायची म्हणल्याच्या नंतर त्या त्या देवाला अनुकूल असणारे त्या त्या देवाला जसे भक्त अनुचरण करतात आचरण करतात त्याच आचरण करून तसं होऊन त्या देवाची काय करावी लागते आराधना करावी. जसं
आदिमाया शक्ती तुळजा भवानी हिची जर आराधना करायची म्हणली तर गोंधळी आराधी व्हावं लागतं. भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांची जर आराधना करायची असेल तर वारकरी व्हावं लागतं. तशा प्रकारचं मल्हारी मार्तंड यांची जर आराधना करायची असेल तर वाग्या व्हावं लागतं. अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगरावारी. अहम वाग्या अहम असणारा हा अहंकार रूपी वाग्या ते स्वहम वाग्यामध्ये दोघांचं ऐक्य करून प्रेम नगराच्या वारीमध्ये जाऊ. सावध व्हा. सावध होऊन काय करायचं? सावध होऊन भजनी लागा. भगवंताच्या नामाचा टाहाव फोडा. भगवंताचं रात्रंदिवस चिंतन करा. अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होऊन भजनी लागा. देव करा कैवारी. या अफाट कलीच्या काळामध्ये सर्व दुःखातून मुक्ती जर व्हायची असेल, करायची जर असेल तर भगवंताचं भजन एकमेव 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 साधन आहे. म्हणून नागबाबा म्हणतात सावध व्हा. अगोदर सावध व्हा. उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. इथं सुद्धा उठा सावध व्हा. अनेक अनेक ठिकाणी सावध होण्याकरिता काय संत सांगतात. का सावध व्हायचं? कारण अनेक जन्म आपण दुःख भोगले, भोगत आहे आणि भोगत सुद्धा राहणार. हे त्रिकाळ अबाधित सत्य आहे. जोपर्यंत परब्रह्म परमात्म्याला त्या अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा परात्पर शक्ती संपन्न मल्हारी मार्तंड याला आपण जोपर्यंत शरण जाणार, जोपर्यंत त्याचं भजन करणार नाही, त्याची आराधना करणार नाही, त्याची उपासना, तोपर्यंत आपलं दुःख निवृत्ती होणं अतिशय कठीण आहे. अतिशय. म्हणून अगोदर सावध व्हा. भौतिक असणारे आपले जवळचे सावचोर या सर्वांपासून सावध व्हा. स्वरूपाच्या ठिकाणी जागृत हो. भजनी लागा. भजनी लागून काय करायचं? कैवारी. देवाला कैवारी करा. सावध होऊन भजनी लागा. देव करा कैवारी. मल्हारी मार्तंड असणारा तो परब्रह्म परमात्मा त्याला आपला कैवारी करा. खरं सांगायचं म्हणजे जेवढं साधू संतांच्या कृपेने जेवढं काही मी अध्ययन केलं, गुरुच्या कृपेने जेवढं काही थोडंफार फुलं नाही फुलाची पाकळी ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि साधू महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं आहे. महाराज या जगामध्ये आपला एकमेव कैवारी जर कोणी असेल तो अखिल कोटी ब्रह्मांड नाही, परब्रह्म परमात्मा भगवंत आहे. भगवंत आहे. त्या भगवंताचे अनेक रूप आहेत. त्यालाच आपण आदिमाया शक्ती म्हणू शकतो, मल्हारी मार्तंड म्हणू शकतो, पंढरीशी पांडुरंग परमात्मा. कोणी त्याच तत्वाला वेगवेगळ्या नावाने पुकारतात, हाक देतात. तो देवच आपला कैवारी. देव करा कैवारी. सावध होऊन भजनी लागा. त्या परब्रह्म परमात्म्याच्या भजनाला लागा आणि भजनाला लागून त्या भगवंताला आपलं करून घ्या. कैवारी करून घ्या. कैवारी करून. तर भगवंत आपला साथ देणार नाही तर कोणीच देणार नाही असं सांगतात ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायात ओवी येते महाराज. मरणाराचे अंग पडिगाती अवघेची रोग. जर आपण मृत्युमुखी पडलो आहे, मृत्यूच्या शय्यावर जर गेलो आहे, मरण्याचा काळ समीप आलेला आहे, अवघे रोग मरणाराच्या अंग पडिगाती. संपूर्ण रोग मरणाराच्या अंगाला. साधा एक डोकं दुखलं तर माणूस व्याकुळ होऊन जाते, पण अवघे रोग त्या काळाला येतात आणि त्या काळाला कोणी पुत्र पत्नी बंधू पैसा धन दौलत प्रतिष्ठा सत्ता हे काही कामाला येत नाही महाराज. काही कामाला येत नाही. एकदा देवाला कैवारी केलं की देव आपलं रक्षण करतो. मी आपल्या उत्तीर्णत्वा लागी भक्ताच्या तनुत्तेगी परिचर्या करे. देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाचा पांजेरा सुईत आहे. मौली ज्ञानोबा 8व्या. भगवंत इतका ऋणी होतो, इतका ऋणी होतो, इतका ऋणी होतो त्या भक्ताच्या, त्या साधकाच्या
तो संत महात्मा त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरिता अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक परात्पर शक्ती संपन्न भगवंत सर्व आपली शक्ती आपलं ऐश्वर्य आपली मर्यादा आपली प्रतिष्ठा त्या सर्वाला सोडून त्या सर्वाचा विचार न करता भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करे सेवा करतो सेवा ओडिसा परिदेश आहे भगवान जगन्नाथाचा मोठं काय पुरी या क्षेत्रामध्ये भगवान जगन्नाथाचं मंदिर आहे तिथं माधवदास नावाचे महान भक्त होऊन गेले शरीर धर्मानुसार म्हातारपणामध्ये त्यांना रोगाने ग्रासलेला आहे शरीरामध्ये क्लेश रोग उत्पन्न झालेले काही त्राण राहिलेला नाही स्वतःचं कार्य करण्याचं सुद्धा त्राण राहिलेलं नाही पण लहानपणापासून भगवंताची सेवा केली नामस्मरण केलं त्याचे चिंतन केलं भजन केलं परिणाम असा झाला सर्व शक्तीला धारण करणारा जगन्नाथ परब्रह्म परमात्मा तो त्या माधवदास नावाच्या बाबाचा चड्ड्या दुयाचा छाटी दुयाचा मानव भगवंत इतका 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 कृपाळू आहे इतका कृतज्ञ आहे की भगवंत थोडासा सुद्धा उपकार सहन करत नाही दयाचा सागर कृपेचा करुणेचा सागर परब्रह्म परमात्मा आहे म्हणून सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करा भगवंत निश्चित निश्चित आपलं काय करतो मला रक्षण करतो म्हणून नाथ बाबा म्हणतात वाग्या वा सोहमरूपी वाग्या होऊन प्रेम नगरामध्ये जाऊन भगवंताचं भजन करा सावध होऊन आणि देवाला आपला कैवारी करा कोणत्या देवाला जायचं तर मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल आणि मणी नावाचं राक्षसाचं घात करणारा हरी म्हणजे शत्रू असा मल्हारी असणारा परब्रह्म परमात्मा भगवान शिव त्याला शरण घ्या त्याची वारी करा त्याची सेवा करा त्याचं नामस्मरण करा त्याच्या नावानं जागर करा त्याच्या नावानं भजन करा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी असं करत असताना मनामध्ये अनेक विकार येतील अनेक प्रकारचे वासना इच्छा निर्माण होतील नाथबाबा त्याचं खंडन करतात इच्छा मुरळीच पाहू नका पडाल नरकाद्वारी वाग्या सांगते मुरळी नावाची असते इथं मुरळी जर कोणती असेल ती इच्छा रूपी मुरळी त्या इच्छा मुरळीच पाहू नका पडाल नरकाद्वारी परिणाम या इच्छा रूपी मुरळीच्या जर नादी लागाल तर नरक रूपी ह्या द्वारामध्ये पडाल म्हणून इच्छेच्या नादी लागा महाराज शास्त्र सांगतात की पाषाणाच्या माता हंडी फुटी भारतात जीवी तैसे सर्वता कुटके झाले मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अनेक इच्छेने घर केलेलं आहे अनेक इच्छा नाना प्रकारच्या इच्छा नाना प्रकारच्या वासना नाना प्रकारचे भोग भोगावे आणि भोग भोगून आपण त्या भोगाच्या द्वारा सुखाची प्राप्ती करून घ्यावी सुख घ्यावं अशा प्रकारचे माणसाच्या मनात अनेक इच्छा आहेत पण वास्तविक या इच्छेच्या द्वारा कोणी जर सुख प्राप्त करून घ्यावं सुखाची इच्छा करत असेल तर शास्त्र दृष्टीने मूर्खपणा शास्त्र सांगतात संत सांगतात विषयी भोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख परी काय की ते मूर्ख न सेविती न सरी म्हणल्यानो बरं विषयामध्ये सुख आहे असं जे म्हणतात ते केवळ केवळ आणि केवळ मूर्खाची भ्रांती कल्पना आहे कारण इच्छा आणि सुख विषय आणि सुख हे दोन्ही परस्पर विरोधी घटक आहेत
कारण संसार दुःखामुळं आपण ज्याची ज्याची इच्छा करतो ते संसारिक सर्व पदार्थाची, आणि सर्व पदार्थ कसे दुःखामुळे. म्हणून इच्छामुळेच पाहू नका पडाल नरकद्वारी. अनेक प्रकारचे भोग भोगून भोगाच्या द्वारा संतुष्टी न होता वासना वाढत जाऊन पापामध्ये प्रवृत्ती होऊन अनेक प्रकारचे पाप होतात. क्लेशदायी आणि भयंकर भयंकर घटना येतात. माणसाच्या हे इच्छेने या वासनेने मन विदीर्ण झालेले, तर पाप पुण्याचा निवाडा राहिलेला नाही. आपण काय करतो? माता पतीचा घात, पत्नीचा घात करीत आहे, पत्नी पतीचा, लेक मायबापाचा, मायबाप लेकाचा. याला कारणच एक आहे, केवळ आणि केवळ इच्छा. मला मानत नाही, मला मानावं, आणि न मानल्यामुळे मनात क्रोध आला, क्रोधाच्या द्वारा झालेली इच्छा. बापांना मला सर्वस्व द्यावं, आणि नालायक असल्यामुळे बापा न दिल्यामुळे बापाचा वध. अनेक प्रकारच्या घटना होत्या. त्याला केवळ आणि केवळ कारण जर काही असेल तर केवळ आणि केवळ इच्छा आहे. म्हणून इच्छामुळेच पाहू नका पडाल नरकाद्वारे. नादभाव म्हणतात की इच्छा रूपी मुरळीला जर कोणी पाहिलं, इच्छाद्वारा सुखाची तर नवे नवे सुखाचा लवलेश सुद्धा प्राप्त न होता परिणाम त्याचा असा होईल की पडाल नरकाद्वारे. नरक रूपी द्वारामध्ये अनंत जन्म, अनंत कल्प, अनंत काळ तुम्हाला भोगावा लागेल. म्हणून इच्छा रूपी मुरळीला पाहू नका. आणि काय करा मग? बोध बुद्धी ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. अंतःकरणामध्ये या मनुष्य रूपी महाद्वारामध्ये, मनारूपी महाद्वारामध्ये बोध बुद्धी ज्ञान दिवटी, बोध रूपी ज्ञान रूपी दिवा आपल्या अंतःकरणामध्ये लावा. हा परब्रह्म परमात्मा मल्हारी मारणार. आपण ज्याची सेवा करतो, आपण ज्याची आराधना करतो, आपण ज्याचं भजन करतो, ज्याचा जागर करतो, तो परब्रह्म परमात्मा यच्छावत प्राणी मात्राच्या रूपाने स्थित आहे. त्याच्याशिवाय एक कण सुद्धा उरलेला नाही. अशी ज्ञान रूपी बोध रूपी दिवटा आपल्या अंतःकरणामध्ये जागे. ज्या बोध रूपी ज्ञान रूपी दिवट्याचा परिणाम असा होईल की जगामध्ये तुमचा प्रकाश होईल, आणि जगाला एक वेगळा आल्हाद, वेगळा आनंद, वेगळा उल्हास, एक आगळा आनंद प्राप्त होईल. बोध बुद्धली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. भगवंताच्या ज्ञानाचा आपल्या अंतःकरणामध्ये दिवा लावा. भगवंताचा जर ज्ञानाचा दिवा लागला नाही, मनुष्य देहाची निरर्थक आहे. भगवंताच्या ज्ञाना वाचून अनेक साधना, अनेक साध्य, अनेक संसारातल्या स्थिती वस्तू, अखिल विश्व जरी आपल्या अधीन झालं तरी सुद्धा शांती प्राप्त होत नाही. का? तर यामध्ये जे अंतःकरणाला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य नाही. हे सर्व पदार्थ जड आहेत, आणि चेतन असणारा परब्रह्म परमात्म्याचं त्याचं स्वरूप, त्याचा ज्ञान अंतःकरणामध्ये प्रकाशित करा. बोध बुद्धी ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. अंतःकरणामध्ये शीतलता प्राप्त करून दे. भगवंताच्या ज्ञानाची, भगवंताच्या स्वरूपाची बोध बुद्धी ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. आणि आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हरोहरी. आत्मनिवेदन. आणि भगवान मल्हारी मार्तंड्या बीजेला, आपल्या षष्टीला जर काही ग्रहण करत असेल तर ते सांगतात की कृष्ण वांग असणार आपलं गावरान वांग
त्या वांग्याचं भाजून त्याच्यात कांद्याची पात टाकून लसणाचा तडका देऊन मोहरीच्या तेलामध्ये भरीत करावं आणि बाजरीचे रोडगे, ते रोडगे अतिशय जाडजड भाकरीपेक्षा करून वेदलक्षणा जी गोमाता आहे तिच्या शेण्या गवऱ्या, त्या गवऱ्या काढण्या त्याच्यावर जाळून त्याच्यावर ते भाजून भस्कलास ते रोडगा करावा आणि मल्हारी मार्तंड भगवान खंडोबा रायाला त्याचा नैवेद्य दाखवा. ते मल आणि मणी नावाचं जे राक्षस त्याचा वध केल्याच्या नंतर भगवंताला अतिशय भूक लागली आणि त्या भुकेचे त्या शांती करण्याकरिता सर्व ऋषी मुनीने हा केलेला काय महाराज पावनसार म्हणजे रोडगा आणि भरीत नाना प्रकारचे पक्वाने केले. त्याच्यात प्राधान्य जर कशाला दिलं असेल त्या ऋषी मुनीने तर वांग्याचं भरीत आणि रोडगा, त्याचबरोबर पुरणाची पोळी आणि वरण याला प्राधान्यानं भगवान खंडेरायाचे पूजा आधी षष्टीला केली जाते. म्हणून आत्म निवेदन भरीत रोडगा आपलं समर्पण त्या परब्रह्म परमात्म्याला करणं हेच कोणता रोडगा. मी तुझा दास आहे, तुझा शरणागत आहे, तुझा आहे, तुझा अंकित आहे. त्याला रोडगा आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हरोहरी. त्याच्या हरीच्या हरी म्हणजे पाट्याच्या पाट्या ताट्याच्या ताट द्यावे देवा. पण कशाचा तो रोडगा आत्मनिवेदन स्वतःच समर्पण हेच कोणी काय रोडगा आहे. एका जनार्दनी धन्य खंडेराया त्यावर समजावा. आणि असं ज्याचं आपण चिंतन करणार, ज्याची सेवा करणार, ज्याला शरण जाणार, ज्याची आराधना करणार, ज्याचे जागरण करणार असा तो परब्रह्म परमात्मा खंडेराया कसा आहे नाथबाबा सांगतात. एका जनार्दनी धन्य खंडेराया त्यावर कोण जावा तो धन्य आहे. तो परब्रह्म परमात्मा अतिशय धन्याते धन्य आहे, पावन आहे, पावन करणार आहे. किती वेळ करायचं 15 मिनिटं बाकी राहू देऊ का 12 वाजेपर्यंत. काय म्हटली 1 तास का एका जनार्दनी धन्य खंडेराया त्यावर तुम्ही जावाय. असा असणारा तो खंडेराया कसा आहे धन्य आहे, धन्य आहे. जगामध्ये पावन जर कोणी असेल, धन्यता जर कोणाला द्यावी, कोण जर धन्यवान असेल, धन्याने युक्त असेल, धन्य म्हणजे ज्याचं वर्णन करावं, ज्याला दर्शन करून ज्याच्या दर्शनाच्या द्वारा अंतःकरणामध्ये आल्हादता एक वेगळा हॅपीनेस आनंद ते प्राप्त करून जर कोणाच्या द्वारा घ्यायचा असेल तर तो असा कोण आहे. एका जनार्दनी धन्य खंडेराया. एकनाथ महाराज त्याला धन्यता देतात. का धन्यता देतात? कारण त्या परब्रह्म परमात्म्याच्या नावाच्या द्वारा, त्याच्या चिंतनाने, त्याच्या नावाच्या गजराने माणूस पवित्र होतो. अंतकरण उजाळून घेतो. एक जगामध्ये वेगळी एक छाप टाकून देतो. अशा प्रकारचा तो खंडेराय आहे, म्हणून तो धन्य आहे. नाथबाबाच्या जर अभंगाचा विचार जर करा म्हटलं तर एक वासुदेवामध्ये एक अभंग येते. धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. एकनाथ बाबा म्हणतात धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे.
भगवंताच्या नावामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये, त्याच्या गुणामध्ये, त्याच्या लीलामध्ये जो अखंड नाचतो, अखंड स्मरण करतो, चिंतन करतो, असा तो धन्य आहे. मग ज्याच्या नावाने जो घेऊन, ज्याच्या नावाचा आश्रय घेऊन जर धन्यता प्राप्त करत असेल, तर ज्याचं नाव आहे ते किती धन्य असेल. म्हणून एकनाथ महाराज धन्य एखाद्या ना त्यांनी धन्य खंडेराया. खंडेराया कसा आहे धन्य महाराज. असे काही दैवत आहेत, असे काही भगवंताचे स्वरूप आहेत की ज्या स्वरूपाचं चिंतन, मनन, निधिध्यासन सारखं केल्याच्या नंतर मनामध्ये जे आल्हाद होतो, जे सुख होते, त्या सुखाची माणूस प्रत्यक्ष सांगू शकणं अतिशय कठीण आहे. कारण भगवंताच्या साह्याने, भगवंताच्या आश्रयाने, भगवंताच्या द्वारा, भगवंताच्या नावाच्या द्वारा जे सुख, जे आनंद, जे आल्हाद प्राप्त होतो, तो कशाने प्राप्त होतो आणि ते सांगण्यासारखा आनंद नाही. भगवंताचे अनेक मी म्हणून गेलेले रूप आहेत, अनेक नाव आहेत, त्याच्यातले अनंत रूपे, अनंत वेशे देखील त्याची माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात. त्याच्यातलेच अनंत रूपे, अनंत वेशे असणारा हा परब्रह्म परमात्मा धन्य खंडेराया, तो धन्य आहे. का धन्य आहे? की ज्याच्या नावाच्या द्वारा, त्याचं नावाचं चिंतन करणारा धन्य होतो, म्हणून धन्य आहे. त्याच्यात काही नवल नाही. तो परब्रह्म परमात्मा, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याचं स्वरूप सच्चित आनंद, सदघन, आनंद घन, चित्त घन, तो परब्रह्म परमात्मा आहे. आणि त्या परब्रह्म परमात्माच्या चिंतनाने सच्चिदानंद पदवी घेऊन मनुष्य देहाची सार्थकता करणे शक्य आहे. म्हणून तो धन्य एका जनार्दनी धन्य खंडेराया. ज्या परब्रह्म परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर मनामध्ये असणारे अनेक मल आणि मणी नावाचे हे काम, क्रोध आदी विकार तो परब्रह्म परमात्मा नाश करतो, त्याची नष्टता करतो, त्याचं खंडन, त्याचं पार नैनाट करून टाकतो. अशा प्रकारचा तो धन्य खंडेराया. महाराज, मल आणि मणी हेच आपल्या अंतकरणातील जर विकाराचा जर विचार केला तर काम आणि क्रोध हे दोन विकार आहेत. कारण हे विकाराच्या द्वारा माणूस अनेक जन्म आपण भोगत आहे, दुःख भोगत आहे. काम येश, क्रोध येश, रजोगुण समत्व, महाशन महापात्मा, विद्येन मी वैरिन. भगवान हे काम आणि क्रोध हे विकार आहेत, हे महापापी आहेत. रजोगुणापासून यांची उत्पत्ती झालेली आहे. यांचं कारण केवळ आणि केवळ रज आहे. आणि अतिशय पापी आणि खादाडे, याची तृप्तता कधी होत नाही. हविषावर्तमानोपी भुये वाव व्रतते, न जातून काम आहे उपभोगेन शाम्यते, पंचदशी कार म्हणतात. जसं धगधगती अग्नी असावी, प्रज्वलित झालेली ती मोठी भडकलेली अग्नी असावी, आणि त्या अग्नीमध्ये अनेक प्रकारचे वाळलेले जर लाकडं जर आपण टाकले, त्या लाकडाच्या द्वारा ती अग्नी शामळ न होता, विजून न जाता, त्या अग्नीमध्ये एक वेगळीच काय ताकद येऊन ती अजून काय ते प्रज्वलित होते. तशा प्रकारचे काम आणि क्रोध हे अंतकरणामध्ये जर राहिले तर माणसाचं कल्याण शक्य नाही. हे तीही जवळ जागती तवरे निकयाची प्राप्ती, हे माझे कानही नायकती देवही म्हणे. काम क्रोध लोभ या तीचे थोंब थावे तेथे अशुभ पिकले जाण. माऊली ज्ञानोबा 16व्या अध्यायात म्हणतात. काम क्रोध आदी हे जे विकार आहेत अतिशय भयंकर आहेत. ते आहे तो विषय पुसा संगस्ते शुपे जायते, संगात सजायते कामात, कामात क्रोध विजयते, क्रोधात भवते समूह, समूहात स्मृती भ्रंश, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. निश्चित करून भगवंताच्या नावाचा आश्रय सोडून मनामध्ये काम रूपी विकार जर आला
आणि कामाची जर पूर्णता झाली नाही तर क्रोधाची उत्पत्ती होते, आणि काम जर पूर्ण झाला तर लोभाची उत्पत्ती होते. हा काम एकमेव असा आहे की मनुष्याच्या सर्व साधनेचं राख रांडोळी करून टाकणार हा काम आहे. आणि या कामाच्या द्वारा लोभाची आणि क्रोधाची काय होती, उत्पत्ती होती. म्हणून काम क्रोध या दोन्हीचं क्षमन करणारा, नाश करणारा, काम रूपी मल आणि क्रोध रूपी मणी, या दोघाचा नाश करणारा तो परब्रह्म परमात्मा खंडेराय आहे. म्हणून तो धन्य आहे. एका जनार्दनी धन्य खंडेराया. असं हे भगवंताचं मल्हारी मार्तंडाचं हे स्वरूप आहे. महाराज भगवंताच्या नावातच किती नंबर एक एक शब्द केलेला आहे. मल्हारी मार्तंड, मलरूपी आणि मणिरूपी या राक्षसाचा आरी शत्रू तो, आणि मार्तंड, मार्तंड म्हणजे प्रकाश, मार्तंड म्हणजे सूर्य, जगाला जो प्रकाशित करतो, आनंद देतो, सर्व कार्य करण्याकरिता जो साह्य आहे, अशा प्रकारचा जो सूर्य त्याला मार्तंड म्हणतात. आणि संपूर्ण प्राणी मात्र्याला आपल्या सुखाकडे वाटचाल करण्याला, सुखाकडे नेण्याला, सुख प्राप्त करून देण्याला, नवे नवे सुखरूप होण्याकरिता जर साह्य करत असेल तो खंडेराय आहे, मार्तंड आहे, प्रकाशित आहे, ज्ञानवान आहे. संपूर्ण प्राणी मात्राला आत्मबोधाची जागृती करून देणारा, आत्मस्वरूपाला त्या ठिकाणी जागृत करणारा, आणि त्याची जागृती, त्याचं प्रकाशन देऊन भगवंताचं वास्तविक स्वरूप प्रकाशित करणारा हा खंडेराय आहे. एक प्रसिद्ध संत होऊन गेलेले आहेत नरसिंह मेहता नावाचे. भगवंताच्या नावामध्ये अखंड रममान असणारे ब्राह्मण शरीर, भगवंताच्या नावामध्ये अखंड 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 चित्तवृत्तीचा आपल्या विलय करणारे ते महात्मे भगवंताचं सारखं नामस्मरण करतात. घरातून मोठा बंधू, त्यांची पत्नी, या दोघांनी भांडण करून काढून दिलेलं आहे. आता ह्या मनुष्य देहामध्ये मला काही कर्तव्य उरलं नाही, मला केवळ आणि केवळ परब्रह्म परमात्म्याचं काय दर्शन व्हावं अशी मनामध्ये इच्छा धारण करून जिकडे वाट भेटेल तिकडे निघले. खूप खूप प्रवास करून एका भगवंताच्या मल्हारी मार्तंडाचं एकच स्वरूप एक असणारा जो शिवलिंग त्या भगवंताच्या शंकराच्या मंदिरात गेली. आणि आता एक तर मला भगवंताचं दर्शन होईल, नाही तर मी प्राण सोडून देईन, ह्या निश्चयाने त्या भगवान शंकराच्या पिंडीला आलिंगन दिलेलं आहे. आणि भगवंताच्या नावाचा टाहो पडलेला आहे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस झाले, 4, 5, 6, 7वा दिवस उगवला आणि भगवान शंकराला दया आली. भगवान शंकराने हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू धारण करणार ते दिव्य स्वरूप धारण केले आणि प्रगट झालेले. नरसिंह मेहता अतिशय आनंद झालेला आहे. भगवंताचा ते दिव्यमान अनेक 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 चंद्र सूर्याच्या स्वरूपान ओवाळून टाकावे. कर्पूर गौरव करुणा अवतारम संसार सारम हृदयेंद्रादम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितम नमामि. असं भगवंताचं ते स्वरूप पाहिलेलं आहे. मनामध्ये अतिशय ज्ञानाचा प्रकाश झालेला आहे. जिकडे तिकडे आनंद आनंद दिसत आहे. आणि भगवंताला सांगितलं मला त्या परब्रह्म परमात्म्याचं स्वरूप पाहायचं, मला त्याच्या लीलेचं दर्शन करायचं. आणि भगवान शंकराने त्या अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक परात्पर शक्ती धारण करणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा जो वृंदावनामध्ये लीला करतो ते रास मंडळ, त्याच्यामध्ये त्या नरसिंह मेहताला निघाला. भगवंताचं अनंत 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 सूर्य चंद्र त्याच्यावर ओवाळून टाकावे असं स्वरूप पाहिलेलं आहे.
आणि देहाचं भान राहिलेलं नाही. हातामध्ये मशाल होती, ती जळत जळत नरसिंह त्याचं पूर्ण हात जळालेला. चित्त होती ठायावर नाही, त्या बरोबर परमात्म्याचं ते स्वरूप पाहिलेलं आहे. सुंदर ते ध्यान, अतिशय राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. सावळे रूप अशा प्रकारचं भगवंताचं ते रूप पाहिलेलं आहे आणि मनामध्ये आनंद झालेला आहे. आणि त्या आनंदाने त्या ज्ञानाच्या द्वारा शरीराचं भान राहिलेलं नाही, शरीर हात जळत आहे. मला सांगायचं एवढं की ते नरसिंह मेहता नावाचे जे भक्त होते, त्याला त्या परमात्म्याचं प्रत्यक्ष त्याच्या लीलेचं त्याच्या त्या राजमंडळाचं दर्शन करून देणारा जर कोणी असेल ते भगवान शंकर आहेत. शंकर आहेत म्हणून एका जनार्दनी धन्य खंडेराया. तो खंडेराया, तो मल्हारी मार्तंड कसा आहे? धन्य आहे, धन्य आहे. आपला वारकरी संप्रदाय भगवान शिव आणि शंकर, भगवान विष्णू याच्यामध्ये भेद न पाहणार आहे. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. दोघांमध्ये भेद नाही आणि वाद सुद्धा करायचा नाही. भगवंताचं असं स्वरूप आहे. असं जरी असेल तर बरोबर परमात्म्याचं प्रेम, बरोबर परमात्म्याची भक्ती, त्याचं ज्ञान, त्याचं वैराग्य, त्याला साधन त्याचं प्राप्त करून घ्यायचं असेल तर केवळ आणि केवळ भगवान शंकर एकमेव असं आहे जे भगवंताची भक्ती देऊ शकतो. आतापर्यंतचा जेवढा काही इतिहास आहे, जेवढं काही शास्त्र पुराण, जेवढे काही महापुरुषाचे वर्णन आलेले ते सर्व काय भगवान शंकराचे भक्त आहेत. पूर्वीचे नरहरी स्वरान म्हणून आपल्या पंढरपुरात जे होते ते सुद्धा भगवान शंकराचे भक्त होते, निशिम भक्त. आणि नंतर भगवान शंकराची कृपा झाली, मल्हारी मार्तंडाची कृपा झाली, खंडेरायाची कृपा झाली आणि पंढरीशी पांडुरंग परमात्म्याविषयी त्यांना प्रेम झालं. म्हणून एका जनार्दनी धन्य खंडेराय, त्यावर कुंजावा. त्या बरोबर परमात्म्याच्या त्या स्वरूपाचं शिवाची आराधना जर केली नाही तर विष्णू भक्ती प्राप्त होणं, विष्णू प्रेम, कृष्ण प्रेम, पांडुरंग प्रेम हे प्राप्त होणं अतिशय कठीण आहे. कठीण. माझ्या दृष्टीमध्ये जेवढे काही महानुभाव मी त्या कमी वयात पाहिले, महात्मे पाहिले, ऐकले, ते सर्व एकेकाळी भगवान शंकराचे भक्त होते. आपल्या बाबाचा जर विचार केला तर लिंगायत आहेत आणि त्यांच्या लिंगायतामध्ये तर कंपल्सरी त्यांच्या गळ्यामध्ये भगवान शंकराचं लिंग धारण केलेलं असतं. आज जगामध्ये कीर्ती ज्याची आहे असे प्रेमानंद बाबा पूर्वीकाळचे संन्यासी होते, काशीचे संन्यासी होते. भगवान शंकर हे विश्वनाथाचे जे काय आराधना करणार आहेत, राजेंद्र दाजी म्हणून प्रसिद्ध महात्मे आहेत, ते सुद्धा त्यांचे पूर्वज लहानपणापासून भगवान शंकराची काय करायची? आराधना करायची. जेवढे काय प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेले. पण अनेक ज्ञात अज्ञात सर्व काही महानुभाव आहेत, ते सर्व भगवान शंकराची आराधना करतात आणि त्या आराधनेच्या द्वारा भगवान विष्णू, भगवान शंकर, भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण त्याचं प्रेम प्राप्त करून घेतात. म्हणून एका जनार्दनी धन्य खंडेराया, त्यावर कुंजावारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सुखदेव महाराज की जय. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल.